नमस्कार YouTube फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे भारतातील सर्वात मोठे आणि विश्वासू यूज कार शोरूम मध्ये, म्हणजे स्पिनी या ठिकाणी, जेथे तुम्हाला पाहायला भेटतात 500+ यूज सर्टिफाइड कार। आपण आज आलेलो आहोत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड हिंजवडी IT पार्क इथे स्थित असलेल्या स्पिनी पार्क मध्ये। आपल्याला इथे सर्व ब्रँडच्या कार पाहायला भेटणार आहेत। तर सर्व स्पिनी बद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। स्पिनी मधून कार खरेदी केल्यानंतर काय काय बेनिफिट उपलब्ध आहेत हे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपल्या सोबत आहेत दिनेश सर, जे की आहे इथले RM। पण पहिल्यांदा फर्स्ट टाइमच आपला इथला शूट होत आहे आणि आपला फर्स्टच व्हिडिओ बनत आहे। सर्वप्रथम नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आमचं स्पिनी हिंजवडी पार्क इथे। ठीक आहे, तर आपल्या इथं जे आउटलेट आहे ते दोन प्रकारचे आउटलेट असतात, किंवा एक तुम्ही एक एक्सपिरियन्स सेंटर म्हणून म्हणू शकतात। तर आपण या ठिकाणी जे उभे तो आपला पार्क आहे, हिंजवडी पार्क आहे। दुसरं आपलं पुण्यामध्ये जे दुसरं आउटलेट आहे आपलं ते सीझन मॉल हडपसर इथं आहे। ओके, तो आपण त्याला हब असं म्हणतो, की जे सीझन मॉल इथं आहे। ओके, ठीक आहे, हा आपला एक पार्क आहे। तर आपल्याकडे 400+ 500+ आपल्याकडे कार्स या अवेलेबल आहे। आपल्याकडे अवेलेबल। आपल्याला एखाद्या कस्टमरला गाडी घ्यायची असेल तर काय प्रोसेस असणार आहे सर? ठीक आहे, तर तुम्हाला मी आता आपल्याकडे जे मल्टिपल ऑप्शन्स आहे की तुम्ही कार्स जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्या कशा एक्सप्लोर करू शकतात। ओके, ठीक आहे, तर मी तुम्हाला ते ऑप्शन सांगणार आहे। सर्वप्रथम आपल्याकडे ज्या कार्स अवेलेबल आहे यांची डिटेल्स, संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या ऍपवर दिलेली आहे। ओके, स्पिनीचं ऍप आहे डेडिकेटेड, त्याच्यात सगळं संपूर्ण माहिती प्रत्येक गाडीची विथ फोटोज, इन्फॉर्मेशन, बायर्स, ओनर, हे सगळे इथं आपण दिलेले आहे। ठीक आहे, ज्या पण आपल्या नवीन प्रत्येक दिवसाला नवीन कार्स आपल्या इथं स्टॉक्स मध्ये ऍड होतात, त्या सगळ्या सकाळी त्या लाईव्ह होतात आपल्या इथं। म्हणजे ऍप मध्ये सर्व गाडीची डिटेल्स असणार आहे, म्हणजे गाडी ऍक्सिडेंट आहे का, कुठे स्क्रॅचेस आहेत किंवा काय आतून काही प्रॉब्लेम आहे का, हे असे सर्व ऍप मध्ये दिसणार आहेत आपल्याला। जसं एक स्क्रॅच असेल गाडीवर, कुठल्या पॅनलला स्क्रॅच दिलेला आहे किंवा कुठलं पॅनल आहे गाडीचं रिपेंटेड झालंय, हे सगळं ऑनलाईन माहिती दिलेली आहे। आणि ही माहिती तुम्ही घरी बसून आपल्या ऍप मध्ये, मोबाईल मधून, लॅपटॉप मधून, spini.com आपली साईट पण आहे, तुम्ही त्या ठिकाणाहून ती घेऊ शकता। तुम्हाला जर आपल्या पार्कला किंवा आउटलेटला व्हिजिट करायला जमत नसेल तर तुम्ही घरूनच आपली एक होम टेस्ट ड्राईव्ह पण आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे। तर ती फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला कुठलेही चार्जेस नाहीये। तर तुम्ही एक ती बुक करू शकता होम टेस्ट ड्राईव्ह, आणि घरी जी तुम्हाला तुमच्या आवडीची गाडी आहे ती तुम्ही घरी बसून बोलून घेऊ शकता आणि बघू शकता आणि बुक करू। ठीक आहे, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जर गाडी दाखवली आणि तुम्हाला ती आवडली, ठीक आहे, तर त्याच्यानंतर जे काही त्याची प्रोसेस असेल, पेमेंटची प्रोसेस असेल, डॉक्युमेंटेशन असेल, किंवा तुम्ही लोन साठी जात असणार तर लोन पण आपण त्यासाठी करून देतो। तुम्हाला फिजिकली व्हिजिट करण्याची गरज नाहीये, तुम्ही ती घरूनच आपण ती सगळी लोन प्रोसेस करून, तुमचे डॉक्युमेंटेशन करून गाडी आम्ही तुम्हाला घरी म्हणजे होम डिलिव्हरी पण देऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याकडे प्रीमियम रेंज पासनं, तर आपल्याकडे म्हणजे कमीत कमी 1 लाखापासून आपल्याकडे रेंज स्टार्ट होते। त्याच्यामध्ये आपल्याकडे तुमच्याकडे पेट्रोल, डिझेल प्लस आपल्याकडे प्रीमियम सेगमेंट आहे। त्यात नंतर आपण आता नवीन एक सेगमेंट सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्ही बघू शकता या ठिकाणी यापुढे EV सेगमेंट पण आता इथं सुरू केलेला आहे। जो आपला ऑफिशियली टायअप आहे टाटा मोटर्सशी, त्या टाटा मोटर्सच्या टायअप मध्ये आपण टाटाच्या नेक्सॉन आणि टिगॉर आता आपल्याकडे अवेलेबल आहे। तर तुम्ही बघू शकता यूज मार्केटमध्ये सर्टिफाईड EV तुम्ही सुद्धा आपल्या स्पिनीकडनं परचेस करू शकता। आपण आपल्याकडे भरपूर स्टॉक, तुम्ही ऑप्शन्स आणि स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही येऊन बघू शकता, किंवा या पण आपण ऑनलाईन लिस्टेड केलेलं आहे। या सगळ्या गाड्यांची माहिती तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। कस्टमर विचार करेल की EV घेतल्यानंतर आम्ही सर्व्हिस साठी काय करायचं, बरोबर, ठीक आहे, किंवा वॉरंटीसाठी आम्ही काय करायचं, त्यासाठीच आम्ही ऑफिशियली एक टाईप केलेला आहे टाटा मोटर्सशी। आणि त्या टाईप मध्ये असं आहे की आम्ही फक्त सेल्स तुम्हाला करणार आहे। तर ठीक आहे, आमच्याकडे सेल्स आमच्याकडे अवेलेबल आहे। सेकंड यूज कार मार्केटमध्ये तुम्ही EV आमच्याकडनं बाय करू शकता, परचेस करू शकता। आणि याची जी वॉरंटी असेल संपूर्ण ती टाटा मोटर्स कडनं तुम्हाला असणार आहे। जी का बॅटरी पॅकची याची वॉरंटी असते स्टँडर्ड, 8 वर्षासाठी याची वॉरंटी असते या गाडीच्या बॅटरी बॅकअपसाठी, जे की सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो एक EV कार मध्ये। तर याच्या बॅटरीला आपल्याकडनं टाटा मोटर्स कडनंच तुम्हाला 8 वर्षाची वॉरंटी भेटणार। इतर जे पार्ट असतात, मेकॅनिकल आपले पार्ट असतात, तुमचे सस्पेन्शनचे पार्ट असतील, AC, इलेक्ट्रॉनिक्स जे पार्ट असतात, तर त्यावर स्पिनीकडनं संपूर्णपणे वॉरंटी असणार आहे 1 वर्षाची। आणि प्लस जी बॅटरी आणि मोटर्स आहे त्याची जी वॉरंटी आहे
ती जी स्टँडर्ड वॉरंटी जी टाटा मोटर्स देते ती Okay. वॉरंटी तुम्ही यांच्यामध्ये असणार आहे. ओके. ठीक आहे, तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो, या गाडीची माहिती तुम्हाला मी देतो एका गाडीची. Okay. तर नेक्सॉन ईव्ही ही जी गाडी आपल्याकडे आहे अवेलेबल, हिची तुम्हाला मी स्पेसिफिक माहिती देणार आहे. ओके. ठीक आहे, तर ही गाडी आहे 2022 हम्म. नेक्सॉन ईव्ही इलेक्ट्रिक. ठीक आहे, तर एक्झेड इलेक्ट्रिक हे वेरियंट आहे गाडीचं. ओके. ही गाडी आहे 2022 आणि किलोमीटर आहे हिची 21,900 किलोमीटर गाडी चाललेली. फर्स्ट ओनर ऑटोमॅटिक गाडी आहे. हिची प्राइसिंग आम्ही लिस्ट केलेली आहे 12 लाख रुपये. 12 लाख. ठीक. आणि लोन फॅसिलिटी वगैरे कशी आहे सर तुम्ही? आमच्या जवळपास लोन फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे. जवळपास 15 बँक्स आणि फायनान्सची आमचा टायअप आहे. ठीक ओके. आहे, तर तुम्ही कुठल्याही गाडीसाठी आम्ही तुम्हाला लोन करून देऊ शकतो. प्रत्येक गाडी तुम्हाला मी प्राइस मध्ये इन्क्लुडेड सांगतो की या किमतीमध्ये इन्क्लुडेड काय आहे. हा. ठीक आहे, तर प्रत्येक गाडीची किंमत ही आपल्या इथं फिक्स असते. ओके. ठीक आहे, तर फिक्स त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर आजच्या ठिकाणी जर मार्केटमध्ये गेले, तुम्हाला युज कार जर तुम्हाला बाय करायची आहे, तर तुम्ही बघू शकतात की बाहेर कशा प्रकारे आणि कशा प्रकारे गाडी लोकलमध्ये जे विकतात लोक. तर ठीक आहे, बरोबर. तुम्हाला त्याच्या म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारची त्याला म्हणजे तुम्ही एक पीस ऑफ माइंड तुम्ही म्हणू शकतात की तुम्हाला एक विश्वासार्थ तुम्ही गाडी म्हणजे तुम्हाला भेटेलच याची गॅरंटी. गॅरंटी नसते. ठीक आहे, तर आपल्या ठिकाणी प्रत्येक कार ही सर्टिफाईड कार म्हणून तुम्ही बघू शकतात शकता. की जी आपण कस्टमर कडनं डायरेक्ट परचेस करून हम्म. ती एक रिफप तिची पूर्ण प्रोसेस करत असतो. त्या रिफप प्रोसेस मध्ये आपल्याकडे जवळपास 5 ते 6 प्रकारचे इन्स्पेक्शन त्यामध्ये आहे. ओके. पहिलं इन्स्पेक्शन हे प्रत्येक इन्स्पेक्शन म्हणजे गाडीचं 200 चेक पॉईंट कम्प्लीट केल्यानंतरच जी गाडी आपल्या क्वालिटीच्या क्रायटेरियामध्ये जी म्हणजे पात्र होते तीच ओके. गाडी आपण या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेली ठेवली आहे. जाते. प्रत्येक गाडी ही पूर्णपणे नॉन ऍक्सिडेंटल किंवा जिचं स्ट्रक्चरल कुठल्याही प्रकारचं डॅमेज नसेल. हम्म. ठीक आहे, आणि मीटर जे असेल ते जेन्युइन रिडिंग तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार. ठीक आहे, विथ सर्व्हिस हिस्ट्री. प्रत्येक गाडीची सर्व्हिस हिस्ट्री पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. चेक पॉईंट तर आपले 200 चेक पॉईंट आहे. गाडी फुल सर्टिफाईड आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो. आणि समजा एखाद्या कस्टमरला गाडी आवडली नाही, समजा की गाडीमध्ये त्याला कलर नाही आवडला या घरामध्ये कुणाला गाडी नाही आवडली, तर जर गाडी रिटर्न तुम्हाला द्यायला आल्यानंतर तुमची कंपनी काय पॉलिसी त्यांना ठीक आहे, प्रोव्हाइड करते? ही पण आपल्याकडे एक पॉलिसी आहे मॅडम. हम्म. जे गाडी तुम्ही घेताय तर आपल्याकडे जी गाडीची किंमत आहे त्या किंमत मध्ये हम्म. जे काही बेनिफिट्स आहे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही जो प्रश्न विचारला, चांगला प्रश्न विचारला की जर एखाद्या कस्टमरने गाडी, तर प्रत्येक गाडी सोबत हम्म. ठीक आहे, प्रत्येक गाडी सोबत आपल्याकडे 1 वर्षाची वॉरंटी अवेलेबल आहे. ओके. ती 1 वर्ष किंवा 12,000 किलोमीटर पर्यंत ती गाडीची वॉरंटी आहे. ओके. ठीक आहे, दुसरी वॉरंटी अशी असते आपल्याकडे, ही फक्त झाली इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी आहे. ओके. ठीक आहे, दुसरी वॉरंटी म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी आपल्याकडे अवेलेबल आहे, जी की 3 महिन्यासाठी किंवा 3,000 किलोमीटर पर्यंत ती व्हॅलिड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एसीचे पार्ट्स असतील, ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स येतात कार्समध्ये, त्याच्यानंतर फ्युल सिस्टमचे जे पार्ट्स ते त्याच्यामध्ये कवर्ड आहे. ओके. हा, म्हणजे ती कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी हे पार्ट्स त्याच्यात कव्हर आहे. आणि तुम्हाला जी पॉवर ट्रेन वॉरंटी सांगितली त्याच्यात इंजिन आणि गिअरबॉक्स कवर्ड आहे. प्लस तुम्हाला तुम्ही गाडी परचेस केली त्यानंतर मेन म्हणजे आपल्याकडे अजून एक बेनिफिट्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहे की 5 डे मनी बॅक गॅरंटी आमच्याकडे अवेलेबल. ओके. तुम्ही गाडी घेतली की जसं की तुम्ही प्रश्न विचारला की एखाद्या कस्टमरला जर गाडी आवडली नाही किंवा त्यांच्या घरच्यांना त्याचा गाडीचा रंग आवडला नाही किंवा कस्टमरचा माइंड चेंज झालेला आहे, त्याचा विचार बदलला की आता ही गाडी नकोय, मला दुसरी गाडी पाहिजे. बरोबर. तर या मनी बॅक गॅरंटी मध्ये असं आहे की तुम्ही 5 दिवसापर्यंत तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि तो बदलू पण शकता. ओके. मग किती ते 5 दिवसात? कॅश भरलेली किंवा डाऊन ठीक आहे, तर पेमेंट जी केलेलं ते संपूर्ण तुम्ही जी गाडीची किंमत दिलेली ती पूर्णपणे तुम्हाला 100% कसली त्याच्यामध्ये डिडक्शन होणार नाही. ती संपूर्ण 100% तुम्हाला ती परत भेटेल. रिटर्न पॉलिसी. हो, पूर्ण रिटर्न ती 100% भेटेल. किंवा तुम्हाला वाटलं की मला ही गाडी कॅन्सल करून दुसऱ्या गाडीसाठी ही बुकिंग मला किंवा हे पैसे ट्रान्सफर करायचे, ते पण आपल्याकडे सोय उपलब्ध आहे. आमचे 200 क्वालिटी चेक पॉईंट्स आहे प्रत्येक गाडीचे, जे आम्ही मार्केटमधनं ज्या गाड्या आपण परचेस करतो तर ते 200 क्वालिटी चेक पॉईंट आहे. ठीक आहे, तर ते चेक करतो आपण. तर आमच्याकडे बरेच म्हणजे आम्ही भरपूर प्रमाणात गाड्या घेतो. जसं आमच्याकडे 2 कॅटेगरीच्या गाड्या, ओके. एक बजेट आणि अशोर्ड सेगमेंट. ओके. बजेट सेगमेंट मध्ये एवढंच एक थोड्या जास्त जुन्या गाड्या की ज्या 7 वर्षापेक्षा जास्त जुन्या असतील किंवा जास्त चाललेल्या आहे, 80,000च्या वरती किंवा 70,000च्या वरती गाडी चालली आहे, ओके. ती एक बजेट सेगमेंट मध्ये जाते ती गाडी. आणि अशोर्ड सेगमेंट म्हणजे एक थोडी नवीन मध्ये गाडी असेल जी कमी चाललेली असेल. तर अशा आम्ही 2 सेगमेंट मध्ये गाड्या ह्या आम्ही म्हणजे 2 सेगमेंट मध्ये 2 प्रकारात आपल्याकडे गाड्या आता अवेलेबल आहेत. ओके. जसं तुमचं बजेट आहे त्या प्रकारे. आणि तुम्ही जे कमी किलोमीटर सांगितलं त्याला कारण हेच आहे
की जेव्हा कस्टमर आपल्याला स्वतः घरूनच तो जेव्हा बुक करतो, ओके गाडीचं जे व्हॅल्युएशन आपण त्याला म्हणतो, जे व्हॅल्युएशन ते बुक करतो, आपला माणूस घरी जाऊन ते सगळं त्याचे गाडीचं इन्स्पेक्शन करतो. जवळपास पाऊण ते 1 तास आपल्या इन्स्पेक्शनला लागतो. कम्प्लीट Okay. इन्स्पेक्शन होतं आपल्या गाडीचं. जसं की इंजिन असेल, हम्म. अंडर बॉडी असेल, इंटेरियर असेल, ओके त्याच्यानंतर वरून गाडीचं एक्सटेरियर असेल. हम्म. तर हे 4-5 जे मेन सेगमेंट आहे त्याच्यात 200 चेक पॉईंट आपले असे त्याच्यात आपण इन्स्पेक्शन करतो. ओके आणि तर ती गाडी कमी किलोमीटरच्या आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहे. त्याला कारण हेच आहे की आम्ही फक्त ज्या आमच्या 200 क्वालिटी चेक पॉईंटच्या क्रायटेरियात जे गाडी आपल्या क्रायटेरियात बसते हम्म. ती गाडी आम्ही स्पिनीमध्ये सेलसाठी ठेवतो. त्याच्यामध्ये 1000 चाललेली गाडी पण तुम्ही घेऊ शकता किंवा 1 लाख चाललेली पण गाडी आमच्याकडे अवेलेबल आहे. पण ओके क्वालिटी जो आमचा चेक क्वालिटी क्रायटेरिया आहे तो सेमच. तर सर आपल्याला एखादा डेमो दाखवा ना मग. ठीक आहे. जसं की इथं तुम्ही मागेच बघू शकता, माझ्या मागे तुम्ही इथं बघू शकतात. हम्म. ही महिंद्राची XUV आहे Okay. 700. हम्म. हे AX7 व्हेरियंट आहे आपल्याकडे अवेलेबल. हे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये आहे. ओके तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता फक्त 6400 किलोमीटर ही गाडी चाललेली आहे. ओके फर्स्ट 6000 ओनर 6400 किलोमीटर. 400. ठीक आहे, ओके. बघू शकता. आणि तुम्हाला अजून भरपूर मी ऑप्शन असे दाखवू शकतो की 2000 चालले, हम्म. 3000 चाललेले, 10,000 चाललेले. तर ह्या गाड्या अशा असतात आणि ह्या पूर्णपणे विथ सर्व्हिस हिस्ट्री, सर्व्हिस रेकॉर्ड जो असेल गाडीचा, आणि ही आमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही फक्त जी क्वालिटी चेक करून ओके या गाड्या घेतो. कस्टमर ह्या गाड्या का विकताय हा प्रश्न आम्ही त्यांना करत नसतो. फक्त आम्ही क्वालिटी चेक करून ती गाडी घेत असतो. आमच्याकडे तुम्हाला सांगतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक पण आमच्याकडे गाड्या परचेस करतात. जसं की आपलं डिफेन्स असेल, मिलिटरी असेल, DRDO असेल, किंवा हे शिक्षक लोक असतील जे सेंट्रल विद्यालयामध्ये जे नोकरी करतात, ते पण बरोबर. आमचे कस्टमर एक चांगला बेस आहे. कारण आमच्याकडे एक बेनिफिट पण आहे, तुम्हाला मी सांगू इच्छितो की एक ॲश्युअर्ड बायबॅक आपल्याकडे एक बेनिफिट आमच्या किमतीमध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही कुठली गाडी घेतली आमच्याकडनं तर त्यामध्ये तुम्हाला ती ॲश्युअर्ड बायबॅक ही बेनिफिट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतो. ज्याच्यामध्ये तुम्ही 6 महिन्यात आमच्याकडनं गाडी घेतल्यानंतर 6 महिन्यात हम्म. किंवा 12 महिन्यात किंवा 18 महिन्यापर्यंत तुम्ही गाडी जी आहे ती आम्हाला विकू शकतात परत. अरे. आणि त्या गाडीची किंमत तुम्हाला एक्झाम्पल 18 महिन्यानंतर विकली तर किती किंमत तुम्हाला भेटते ती आजच आम्ही तुम्हाला देऊ शकतो. जी गाडी घेतानाच ती किंमत तुम्ही कस्टमरला ठरलेली असते. बाहेरच्या कस्टमरची गाडी जशी परचेस करतो, जसं आपलं इन्स्पेक्शन होतं, सेम इन्स्पेक्शन आम्ही त्या गाडी सोबत करतो. आणि एक जो आपला नॉर्मल यूज आहे, तर नॉर्मल यूज तर आपल्या कस्टमरचं आपलं इन्स्पेक्शन करून लगेच लक्षात येतं गाडी किती किलोमीटर चालली, किती महिन्यामध्ये. एक त्या जनरली किलोमीटरच्या हिशोबाने जो एका महिन्याला नॉर्मली आपण काउंट करतो 1000 किलोमीटर. ओके तर म्हणजे समजा 12 महिने असतील तर 12,000 किलोमीटर गाडी चाललेली असेल. तर हा नॉर्मल यूज आहे. तर तुम्ही त्याच्यात जास्त तुमचा वापर झाला असेल किंवा कमी झाला असेल तर मग त्या हिशोबाने जर जास्त वापर असेल तर गाडीची किंमत तेवढी थोडी कमी होते. आणि कंडिशन जे की तुम्ही बोलले ते पूर्ण आपण ते चेक करतो. पण सगळे चेक पॉईंट आपले चेक झाल्यानंतर लक्षात येतं. आणि परत सेम आपण करतो की गाडी क्रायटेरियात कुठल्या टाकायची, बजेट आहे का ॲक्च्युअल आहे, ते आपलं तिथे काम चालू असतं. सर आपल्याकडे प्रत्येक व्हरायटीच्या गाड्या भेटतात. जसं की आता ह्या साईडला एकदम फुल स्टॉक लागलेला आहे आणि कलर मध्ये चॉईस कलर मध्ये भेटतात. जसं की तुम्हाला बोललो मी की आपल्याकडे एक 350 प्लस 400 प्लस आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही संपूर्ण क्विड, रेनॉल्ड क्विडची आपल्याकडे स्टॉक इथं अवेलेबल आहे. आणि या बाजूला बघितलं तुम्ही सियाज आहे. त्याच्यानंतर होंडाची आपल्याकडे इथं लाईनअप दिलेला आहे आपण. होंडाची तुम्ही बघू शकता अमेज आहे अवेलेबल आपल्याकडे ओल्ड आणि न्यू शेप मध्ये. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्ही होंडा सिटी तुम्ही बघू शकता, किंवा त्याच्या मागे आपल्याकडे महिंद्राचा लाईनअप आहे, प्लस किया सोनेट आहे, किंवा अजून आपल्याकडे इको स्पोर्ट आहे. हे सगळं आपल्याकडे ऑप्शन भरपूर प्रमाणात आपल्याकडे व्हरायटीज आहेत. ओल्ड शेप, न्यू शेप मध्ये आहेत, भरपूर व्हरायटी तुम्ही बघू शकता. आपल्याकडे संपूर्ण हुंडाईचा लाईनअप या ठिकाणी आहे अवेलेबल. हुंडा i20 आहे, i10 आहे, ग्रँड i10 आहे. त्या बाजूला त्यानंतर तुम्ही बघू शकता टाटाची लाईनअप आपल्या इतर ठिकाणी तुम्ही बघू शकता. टियागो आहे, अल्ट्रॉज आहे, त्याच्यानंतर टिगॉर आहे, झेस्ट आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की संपूर्ण आपल्याकडे लाईनअप अवेलेबल. 1 लाखाची गाडी असू दे या 20-25 लाखाची गाडी असू दे, आपल्याला तीच पॉलिसी, तीच फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते का?
तेच आहे, मी तुम्हाला सांगितलं जसं की 1 लाखापासून तर वरती तुम्हाला पाहिजे तेवढ्या रेंज पर्यंत आपल्या गाडी अवेलेबल. जसं की तुम्ही आता इथं बघू शकता, नॅनो आहे आपल्याकडे. 2014 ची आहे, जी की ऑलरेडी बुक झालेली गाडी आहे, पण तरी तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देतो गाडीची. 2014 ची फर्स्ट ओनर गाडी आहे, एक्सटी मॉडेल आहे, एक्सटी व्हेरियंट आहे. पॉवर विंडो, म्युझिक सिस्टम, एसी आणि पॉवर स्टेअरिंग सोबत ही गाडी येते. तर जरी तुम्ही ही गाडी घेतली किंवा आपल्याकडे एक अल्टोचा लाईनअप असेल किंवा वॅगनार असेल, तर सेम कुठल्याही गाडीसाठी सेम पॉलिसी जसं मी तुम्हाला सांगितलं. स्टँडर्ड वॉरंटी गाडीमध्ये 1 वर्षाची वॉरंटी येणार तुम्हाला. मनी बायबॅक याच्यामध्ये आहे, 5 दिवस मनी बॅक गॅरंटी तुम्हाला याच्यामध्ये आहे. बायबॅक ॲश्युअर्ड याच्यामध्ये वॉरंटी तुम्हाला आम्ही देतो. तर सगळ्या वॉरंटी स्टँडर्डच आहे आपल्या. कुठलीही तुम्ही गाडी घेतली तर असं नाही की ही कमी किमतीची तर हिला वॉरंटी नाहीये, असं नाहीये. प्रत्येक गाडीला वॉरंटी अवेलेबल. तर मित्रांनो, खूप चांगली पॉलिसी आहे तुम्हाला इथे. तुम्ही 1 लाखाची गाडी घ्या या 20 लाखाची गाडी घ्या, तुम्हाला सेम पॉलिसी, सेम म्हणजे सर्व काही तुम्हाला ज्या फॅसिलिटी दिल्या जाणार आहेत त्या सर्व सेम असणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट मध्ये सांगा. अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील स्पिनी बद्दल तर विचारायचे असेल ते पण मला तुम्ही तुमच्या शंका मनातल्या सांगा. मी ते रिटर्न जेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ जो घेऊन येईल त्यावेळेला मी सरांना विचारेन. आपले दिनेश सर सोबत असणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि 101% तुम्हाला इथे खूप चांगली गाडी भेटणार आहे. तर नक्की या स्पिनी मध्ये आणि तुमची मनातली पसंतीची गाडी डील करा.